इथं म्हणजे आपल्याला कॉफी आणलेली आहे, फुल हॉट कॉफी आहे. हे पाणी बघा, पुणे म्हणजे रेड अलर्ट आहे. पाणी फुल ब्रिजच्या वरती चाललंय, ब्रिजच्या वरती. हाय गाईज, मी शुभम आणि आज तुम्ही आलेले परत एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आता रात्रीचा वेळ झालेला आहे आणि आपल्या मित्राचा फोन आलता म्हणून आपण आता चाललोय त्यापाशी. ते म्हणला जाऊ कुठं तरी. आणि आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत, मी त्यापाशी चाललोय. आता बघू शकता तुम्ही, लय वेळ झाला आहे आणि ह्याने बोलवलं आहे. आता ह्याने बोलवले म्हणल्यावर जावं तर लागणारच आहे. मग आता आपण चाललोय, तू तुम्हाला तिकडं जायचं जाताना. आता आम्ही दादाच्या घरी आलेलो आहे. आम्हाला आपण तवाच घेतला, पाऊस लय चालू झालता, बघू शकता तुम्ही, फुल वल्ल झालतं. आता आम्ही दादाला घेणार आहे आणि दादाला आता सोडणारच नाही, त्याला घेऊन जाणार, पुण्या बिण्यात घेऊन जाणार, त्या रात्री सोडणार, बांधूनच ठेवतो. फुल येडे चाले करणार त्याच्याबरोबर. तो गेलाय, आवरून येतोय. आता बोलवला होता, येत नव्हता, तो म्हणत होता आजारी. आता त्याला घेणार आहे, फुल करतो, थांबा त्याचा खेळ लवकरच येत आहे. आता तो आप कहाँ थे ज्ञानी बाबा? गरीब माणसाला भाऊ 2 वर्षानंतर पोरं भेटले. बाकी काही फोन करतो, भाऊ बिझी असते. काही नाही भाऊच्या आज एक नंबर माहिती. आपण माणूस भांडणं करायला लावली, कसा माणूस आहे माणूस. आता ब्लॉग चालू म्हणून सांगितलं, माणूस कसा आहे ते तुला सांगितलं. 1 वर्षानंतर फोन कोणी केलाय? मेसेज मी करतो ना. मेसेज करून काय, मेसेज कोण बघतं? फोन केलेलं मोठी माणसं वगैरे फोन काहीच मी करतोय. फोन केल्यानंतर मलाच म्हणतात मोठी माणसं आठवण आली. मग जरा ड्रायव्हर नीट गाडी चालवणार. आता दादा चालवणार आहे गाडी. सगळ्यांनी सबस्क्राईब करा, आपल्या ब्लॉगला लाईक करा. चलो लोंडी चलो. हमें की पब्लिक आहे काय, भाऊचे फॅन भेटले. आता रामायणला पण आपण ब्लॉग मध्ये घेणार आहे. आपली पब्लिक भेटलेली आहे इकडे घेतली. परत घे की ब्लॉग मध्ये हाय करा, एक नंबर. टायरचं दुकान जय शंभो. काय माहिती भाऊ, काय शॉर्मा आहे ना, शॉर्माच्या शेजारी. दादा आता आम्हाला 2 शब्द ऐकायचे. दादाला काय बोलायचंच नाही, दादाला आता थंडी वाजते. आम्हाला काय गरम होतंय काय इथं. दादाला गरम कर रे हो, मी थोडं काम जरा करतो, जरा ते करू का. पावसा पाण्याचं आम्ही फुल निघालोय. दादा याबद्दल काय म्हणतात? काही नाही भाऊ, आता साथीचं काही बोलणार नाही. तर पब्लिक बघा, आम्ही सिंगल आहे, त्यामुळं मित्र करतोय. भाऊचा अकाउंट चेक करा, इतक्या पोरी भेटतील नाही त्यामध्ये सगळं मी सिंगल आहे आता. नाही दादा पटर नाही काय आजारी माझ्या आवाजावरून मला चालता येणार नाही, मला फिरता येणार नाही असं म्हणला. आणि आम्ही याच्या घरापाशी गेलो, काही बाहेरच बसलो होता गेम खेळत. काही नाही बरमुड्या घरात बसलो होतो, थंडी कधी पण आम्ही बाहेरूनच बघितलं, ह्याच्या आतमध्ये कधी गेलोच नाही. 10 वेळा तर बघितलं आत बाहेरून. काय नाही पब्लिक, तुम्ही कधी मेसेज करा, अशा रात्री पण तुमच्यासाठी जागा असणार. काय म्हणताय की मला पण पोरगी मेसेजच करत नाही. पोरगी मेसेज का करत नाही माहितीये का? पोरीला वाटतं हा मला रिप्लाय देईन का नाही, मेसेज करत नाही. एक व्हिडिओ नाही का, त्यात भाऊने सगळ्यांचे स्क्रीनशॉट टाकलेले. भाऊचे मेसेज बघा, भाऊले किती मेसेज आले. फक्त आता खोटं बोलतोय भाऊ, बाकी काय नाही. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. कॉपी बनायचं पण नाही तसं. दादा तर रोजच करतो भाऊ, तारबंदी करतो. कसं आहे गाईज, पुणे पिचावून आमचं शहर आहे गाईचे. आमच्या शहरमध्ये जे पण आहे त्याला उलटू येडे चालेल. असं आहे रस्ता, मोकर पाऊस नाही काही.
पाऊस आले पावसामध्ये आणि निघाणं करतोय यो यो फुल पॅक होऊन आलाय यो दादे फुल पॅक होऊन आलाय फुल पावसात दिसतोय आम्ही पण टोपी घातली असती टोपी नाही आमच्याकडे आहे आमच्याकडे जलवा आहे हमारा. गाईज आम्ही इथं गाडी लावली आहे आणि इथं बर्गर खायला चाललोय आणि आम्ही गाडी लावली नो पार्किंगला जे पण झालं ते दाद्यावर आहे. दाद्या काय म्हणला होता आता गाईज इथं आपण आता बर्गर घेतलेला आहे. दाद्या म्हणलं बर्गर खायचंय दाद्याने आपल्याला बर्गर आम्ही इथं बसलाय आपलं कशात काय नसतं आम्ही इथं बर्गर खाणार आहे. मग पुढं कुठं जाणार आहे पुढं जायचं पुण्यात मोकार हिंडायचं काय रात्रीचं आता 11 वाजलेत पुढं जायचं दादा काहीच फक्त घरी लवकर सोडा नाही तर घरचे टॉप तुला 2 पर्यंत तर सोडतच नाही आपलं रुटीन आहे रात्रीच्या 2 पर्यंत फिरायला लागलं की फिरायचं होऊ शकत नाही कामावर काय आराम आहे तुला तूच मालक आहे. नाही आराम बिराम काय नाही मग काय इथं बर्गर आलेला आहे मोकर फ्रेंच फ्राईज पेरी पेरी येतो दाद्या भाई इथं स्नॅप टाकतोय मोकर ओमे भाई पण इथं स्नॅप टाकणार आहे आता स्नॅप टाकल्यानंतर मग आपण खाणार आहे. कोल्ड्रिंक आलेली आउटलेट बंद आहे हो अशी ठेवू का मी अशी ठेवू भेटो चल इथंच ठेवू का तर काही असं आपण सेट केलेलं आहे यांच्यासाठी बघा स्नॅपची दिवाणी कशी मार कसं आहे काहीच झालं का खायचं का चला दादा आहे ना दादा काहीच चपाती भाजी बनवून टाकतो बर्गर आहे ना पहिला याचा बंद काढायचा आणि ह्याच्यात ती जेवढी पण मेयोनीज आहे ना ते खाली टाकायची काही बाउलमध्ये टाकली मग हे हाताला लागत नाही परत अख्खी अशी काढून घ्यायची परत असं लावायचं मग खायचं असं इथं धरून खायचं मग काय होतं क्वांटिटी एकच नंबर नाक करते काय यावंच लागते तुझ्या ब्लॉग मध्ये. तर आता काही रात्रीचे किती वाजलेत 11 पावणे बारा वाजता आता आम्ही इथं पुण्यामध्ये फिरतोय मोका काही शॉप उघडे आहेत काही बघा अभिनंदनचे शॉप सगळे उघडलेले हा इथं फुल धिंगाणा चालू आपण चाललंय थंडीला बाहेर वाट आता आपण चाललोय कुठं दादे कुठं नेत आहे तुम्ही म्हणत आता हे रस्ता चाललाय कुठं नक्की पिंजरेनगर म्हटलं पिंजरेनगर नाही टिंगळेनगरला चाललंय का नाही ते ओल्ड झालं शेट आत्ताच पिंजरेनगर फाटा ट्रेनला काय आहे पिंजरेनगर पिंजरेनगर इकडून टाक रेट इकडून घे हा घेतलं इथून उडवायला उडव असं तर काही आता आपण इथं एक डायलॉग होऊन जाऊ दे दाद्या म्हणतो तसले डायलॉग हा नाही दाद्या विसरलो डायलॉग एक डायलॉग पाहिजे नाकाबंदी आहे आम्हाला भगवान नाही जाऊ दे कुठून पण चल आईस फुल पाऊस चालू आहे आम्ही फुल एडे चाले करतोय फुल आजारी आजारी तर आम्ही रोज पडतो काही नाही एक गरम गरम पाणी तुम्ही कधी पण आजारी असला काही सर्दी खोकला झाला काय करायचं तुम्हाला ही सांगतो उपाय सांगतो सांगा. पहिलं तर गरम पाणी घ्यायचं एकदम उकळलेलं पाणी घ्यायचं काचेचे ग्लासेस त्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ लिंबू पिळायचा लिंबू पिळल्यानंतर नाक बंद करायचं आणि भाजून द्यायचं अख्ख्या नारड्याला कंट्रोल काय कर असं करायचं आज नाही करायचं नाही तसंच करायचं काही चाले पिल्यानंतर मग तुम्ही सकाळी उठायचं मोठं गाणं असेल तर बघायचं कसं होतंय.
आता काही आम्ही इथले फुल सुनसर रस्त्यावरती आलेले आहेत. कुठं चाललंय आम्हाला काही माहिती नाहीये. जाऊ दे ना. नाही रस्ता कुठं मी घेतोय काही आम्ही कुठं बी शिरतोय आम्हाला काहीच कळना झाले. दादा काय म्हणत होता? आता आता का हो मामा मामा मला म्हटलं इथं नाही फिरायचं. मुंबईला जायचं फिरायला. काय राहिले 78 रोज बघतोय पुन्हा रोज बघतो. मुंबईला फिरण्यासारखं काय मला सांग. अरे तिथलं काय ते कुठलं रे तिथं टावर तो कुठला टावर समुद्र बघून येऊ खाऱ्या पाण्याचा जुबली हिल्स काहीतरी नाव आहे. आम्हाला घरनं फोन आला. आता याला घरचा फोन आला. हॅलो हा आपल्या दगडूशेठचं डेकोरेशन चालू आहे अजून पण. महाग दगडूशेठ वळून घ्या इथून. आम्ही वळवणार आहे मेन मंदिरामध्ये जाणार आहे आपल्या बाप्पांच्या. काही विषय पुण्याची पब्लिक इथंच येते सगळे आपले. हा बघा आपले गणपती बाप्पा. हा बघू दे शॅल काहीच पाणी बघा. पुण्यामध्ये रेड अलर्ट आहे. पाणी फुल ब्रिजच्या वरती चाललंय. ब्रिजच्या वरती आपण इथं उतरलोय आणि बघतोय नदी पात्र आहे काहीच. हे आता तुम्ही बघू शकता इथं फुल फुल पाणी ब्रिजच्या वरती येत आहे. अजून जोरात पाऊस आले की काय होईल काय माहिती. जाऊ तर काही आता आम्ही कॉफी प्यायला चाललोय. आता पोहोचायला चाललोय. 5 मिनिटात आता पोहोचणार आपण. आपण कॉफी प्यायला आलोय. हॉट कॉफी घेणार आहे. गेलाय ऑर्डर आणायला. आम्ही थांबलोय. लय थंडी आहे काही तिथं. फुल पाऊस चालू आहे बघू शकता तुम्ही. हा तिथं मम्मीने आपल्याला कॉफी आणलेली आहे. फुल हॉट कॉफी आहे. फुल क्वालिटीमध्ये. वाफा बघा काही वाफा कशा निघते. अरे तुला कशी कॉफी वाटली? चांगली बरी बरी आहे का? आता कशी लागते? चांगलं लागतं. बोलते हे पॉट नाही प्यायचं आपण कॉफी प्यायची. गरम आहे काहीच म्हणून आता चांगलं वाटतंय. तर बघू शकता तुम्ही माहोल कसा झालाय. रात्रीचं पुण्यात फिरतोय आम्ही मोका. पाणी वरती आलं तर पाहायचं काय. चल बरं जरा नाही जायचं. चला काही तुम्हाला खाली जाऊन दाखव. नाही मी रिक्स घेत नाही. तुम्ही आला मी पण नाही घेत म्हणते. राजाच्या घरचे आम्हाला म्हणायचे घेऊन गेला आणि घेऊन पाणी- गेले. रिक्स है तो रिक्स है. चलो मेरे भाव. आमच्या नुसते 2-3 जण आले. एका दिवसाचे कुठल्या गॅलरीला टाकतात नाही का आता आम्ही आलोय स्वारगेटला. स्वारगेटवरनं जाणार आहे आता घरी. दादाच्या घरनं फोन येतात येत नाही तर अजून फिरलो असतो. पण दादा म्हणतो मला प्लीज घरी सोडा. काय म्हणतो दादा? घरी सोडा. ओके तो अभी हम दादाला छोड़ेंगे एंड फिर हम हमारे घर जाएंगे. क्या बोलती हो मैं? जाएंगे एंड झोपिंग एंड हम फुल पाऊस में भिजिंग कुंदरे एंड गप्पा काढे विषय जाने काय. ओ माय गॉड आई शपथ. तर काहीच आता आम्ही ओम्याच्या घरी चाललोय. ओम्याला सोडणार आहे. मग मी तिथून दादाला सोडणार आहे. मग मी जाणार आहे घरी. आणि आठवतं का इथं काय झालं कुठं काहीच. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. इथं माझी भांडणं झाली आणि भांडणं झाल्यावर मी एकटाच होतो तिथं. फुल पोरांनी घेरला होता आणि लावला दादाला फोन. दादाने काय घातली काहीच तेव्हा माझ्याकडे कोणाचा नंबर नव्हता. दुसरा फोन होता. दादाचा नंबर होता. दादा लावला. मी म्हणलं दादा जवळ असं. दादा आलता. दादानंतर ओम्या आला. मग काहीच आम्ही तिघांना केलं तिथं. काय बोलतो दादा? ओम्या सांगता होता विषय. बोलायने चाले करून टाकले होते तिकडे. सगळी पोरं घाबरली. हे चौकातच आत्ता तुम्ही बघितलं तिकडं. दादा आपल्यासाठी आत्ता काहीच एका म्हणजे दादासाठी आपण कधी बी उभं राहू. पण दादा शिवाय चालली नाही दादाने आपण त्यासाठी उभं राहिला. आमच्या
शेवटी वेळ आली आणि दादा हमेशा उभं राहिलाय नाही आम्ही हमेशा उभं राहिलाय आणि इथं दिसते तर काही जाता आम्ही ओम्याच्या घरापाशी पोहोचलेलो आहे ओम्याला सोडणार आहे ओम्याला सोडून आम्ही जाणार आहे घरी मी दादाला सोडणार जाणार आहे घरी तर जात नाही हळू जा जात नाही भाऊ हळू जाता आपलं तुम्हाला माहितीच आहे रायडिंग स्पीड 5 मिनिटात घरी 5 मिनिटात वरती जाऊ. उशीर झाला तरी चालेल पण आता काही घरचे असते दरवाजे बंद मग आपण हळूच मागचा दरवाजा उघडणार आहे मागच्या दरवाजाने हळूच एंटर करणार आहे टावेलनी पुसणार आहे डोकं आणि डायरेक्ट पडी देणार आहे काहीच गोधडीमध्ये ब्लॉक संपलेला ना भाऊ नाही आता ते नीट नाही आलं म्हणून आपण परत एकदा मग चालतंय भाऊ जाऊ के पांडे गाइस बाय गाइस अभी हम जाते हैं और सोते हैं आगे की जल्दी से जाने का है 9 नंबर मध्ये तो बाय गाइस दादा बाय बोलो बाय दादा के लिए सब्सक्राइब करो गाइस सब्सक्राइब करने के बाद चलो गाइस अभी रखता हूँ भेटू पुढच्या ब्लॉगला या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्ह्यूज द्या मग अजून एक लगेच ब्लॉग टाकतो चांगले व्ह्यूज दिल्यावर अजून ब्लॉग येईल चांगला तर ठेवतो गाइस